नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पहिला प्रकार निर्यात व्यापार व त्याची कार्यपद्धती बघितली होती। आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा दुसरा प्रकार आयात व्यापार व त्याची कार्यपद्धती बघणार आहोत। आंतरराष्ट्रीय व्यापाराचा दुसरा प्रकार आयात व्यापार। मग आयात व्यापार म्हणजे काय? तर एखाद्या विदेशी देशातून किंवा परदेशी देशातून वस्तूंची खरेदी करणे होय। तसेच आयात करण्याची प्रक्रिया ही आयात धोरण, भिन्न देशांची किंवा भिन्न देशांच्या आवश्यकता आणि रीतिरिवाज या धोरणांवर अवलंबून असतो। तसेच जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये आयात व्यापार त्या देशाचे सरकार नियंत्रित करत असतात। मग या नियंत्रणाचे उद्दिष्ट असते की विदेशी विनिमय निर्बंधांचे बंधन, स्वदेशी उद्योगांचं संरक्षण करणे किंवा इत्यादींचा उचित वापर करण्याकरता असतो। मग पुढे आपल्याला बघा की आयात कार्यपद्धती दिलेली आहे। जसं आपण निर्यात कार्यपद्धती बघितली, त्याच्या अवस्था आपण बघितल्या की निर्यातदाराला की विविध अवस्थांमधून जावं लागतं किंवा विविध अवस्था किंवा कार्यपद्धती ही पूर्ण करावी लागते। तसंच आयात किंवा आयातदाराचं सुद्धा आहे आणि आयातदाराला सुद्धा विविध अवस्था या पूर्ण कराव्या लागतात किंवा विविध कार्यपद्धतीमधून जावं लागतं। जसं आपण निर्यात कार्यपद्धती बघितली त्याच पद्धतीने आयात कार्यपद्धती देखील आहे। तर जसं निर्यातदाराला प्राथमिक अवस्था पूर्ण करावी लागते, त्याच पद्धतीने आयातदाराला सुद्धा प्राथमिक अवस्था ही सुरुवातीला पूर्ण करावी लागते। मग त्यामध्ये जसं निर्यातदाराला नोंदणी करावी लागते, तसंच आयातदाराला सुद्धा स्वतःची नोंदणी ही विविध अधिकाऱ्यांकडे जाऊन करावी लागत असते। त्यानंतर मात्र इथे थोडासा फरक काही आपल्याला कार्यामध्ये बघायला मिळेल। तर आपण निर्यात कार्यपद्धतीमध्ये बघितलं होतं की प्राथमिक अवस्थेमध्ये निर्यातदाराला नोंदणी केल्यानंतर मध्यस्थांची नेमणूक करावी लागते, परंतु येथे आयातदाराला नोंदणी केल्यानंतर वाटाघाटी किंवा वस्तूंबाबत बोलणी ही करावी लागत असते। त्यानंतर प्राथमिक अवस्था पूर्ण केल्यानंतर आयातदाराला दुसरी अवस्था पूर्ण करावी लागते, ती आहे आयातीपूर्वीची अवस्था। मग त्यामध्ये पहिलं आहे ठराविक हिस्सा प्रमाणपत्र, त्यानंतर विदेशी व्यापार मंजुरी, त्यानंतर तिसरी अवस्था आहे आदेश योग्य व्यक्तीस देणे, आदेश म्हणजे ऑर्डर, त्यानंतर पतपत्र, त्यानंतर निष्कासन व अग्रसित अभिकर्त्याची नेमणूक त्यांना करावी लागते, त्यानंतर की जहाजावर माल चढवण्याचा आदेश। तर आयातपूर्वीची ही अवस्था आहे आणि ती आयातदाराला पूर्ण करावी लागत असते। त्यानंतरचा तिसरी अवस्था आहे आयात अवस्था, की जेव्हा प्रत्यक्षात वस्तूंची आयात केली जाते ती अवस्था। मग त्यामध्ये कागदपत्रांची पोचपावती, प्रवेश हुंडी, माल पाठवण्याचा आदेश किंवा ताबा आदेश आणि जकात मुक्ती किंवा सीमाशुल्क मंजुरी। तर ही आहे आयात अवस्था आणि ही अवस्था आयातदाराला पूर्ण करावी लागत असते। त्यानंतर आहे आयातीनंतरची अवस्था, की वस्तूंची आयात केल्यानंतरची शेवटची अवस्था। मग त्यामध्ये आहे की बंदर गोदी देयक किंवा पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं दिलेलं आहे पोर्ट ट्रस्ट देय, आणि त्यानंतर दुसरं आहे सीमाशुल्क, त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विमा हप्ता, त्यानंतर माल वाहतूक खर्च निर्यातदाराचे देणे आणि शेवटी त्याला केलेल्या आयातीचा पाठपुरावाही करावा लागत असतो। तर अशा 4 अवस्थांमधून आयातदाराला जावं लागत असतं किंवा या 4 अवस्था त्याला पूर्ण कराव्या लागत असतात। तर आपण प्रत्येक अवस्था ही सविस्तर बघणार आहोत। त्यानंतर पहिली अवस्था आपल्याला बघायची आहे की प्राथमिक अवस्था। आता प्राथमिक अवस्थेमध्ये बघा की जसं निर्यातदाराला स्वतःची नोंदणी विविध अधिकाऱ्यांकडे जाऊन करावी लागते, त्याच पद्धतीने आयातदाराला सुद्धा की स्वतःची नोंदणी ही विविध अधिकाऱ्यांकडे जाऊन करावी लागत असते। आणि मग त्यामध्ये बघा मग कोणकोणते अधिकारी, तर त्यामध्ये आहे परराष्ट्र व्यापार निदेशालय किंवा प्रादेशिक आयात निर्यात
परवाना जे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडून आयात निर्यात कोड क्रमांक हा प्राप्त करावा लागत असतो आणि या आयात निर्यात कोड क्रमांकानुसारच त्याला वस्तूंची आयात ही करावी लागते। त्यानंतर पुढचे अधिकारी आहे आयकर अधिकाऱ्यांकडून कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजे आपण त्याला पॅन नंबर असं म्हणतो, तर तो सुद्धा मिळवावा लागतो। आयकर अधिकारी आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की जे इन्कम टॅक्स ऑफिसर आहे तर त्यांच्याकडनं कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजे पॅन नंबर हा मिळवावा लागत असतो। त्यानंतर तिसरे अधिकारी आहे किंवा तिसरी प्रक्रिया आहे वस्तू आणि सेवा कायद्यासंबंधी प्रक्रिया ही त्याला पूर्ण करावी लागत असते। म्हणजेच आयातदाराला प्राथमिक अवस्थेमध्ये स्वतःची नोंदणी ही विविध अधिकाऱ्यांकडे जाऊन करावी लागत असते। त्यानंतर प्राथमिक अवस्थेमध्ये दुसरी अवस्था आहे की वाटाघाटी। आता बघा की यामध्ये की जो आयातदार आहे तो निर्यातदाराशी पुढील बाबतीत किंवा पुढील गोष्टीबाबतीत वाटाघाटी करत असतो किंवा मग पुढील गोष्टीबाबत बोलणी करत असतो। सुरुवातीला वस्तूंची आयात निर्यात करण्यापूर्वी दोन्ही आयात आणि निर्यातदारांमध्ये त्या वस्तूंबाबत बोलणे किंवा वाटाघाटी ही केली जात असते। मग जो आयातदार आहे तो निर्यातदाराशी काही घटकांबाबत किंवा गोष्टींबाबत वाटाघाटी किंवा बोलणी ही सुरुवातीला करून घेत असतो। मग त्यामध्ये कोणत्या गोष्टी किंवा कोणते घटक, तर त्यामध्ये आहे वस्तूंची किंमत। सुरुवातीला आयात निर्यात करण्यापूर्वी वस्तूंची किंमतीविषयी बोलणी किंवा वाटाघाटी ही केली जात असते। त्यानंतर दुसरं आहे मालाचा ताबा वेळापत्रक, की किती वेळामध्ये वस्तू आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, किती वेळ लागेल, किती कालावधी लागेल याबाबतसुद्धा बोलणी ही केली जात असते। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे उधारीची मुदत। आता आपण बघितलं की आयात निर्यातीमध्ये की लगेच पैसे दिले जात नाही, बँकेमार्फत त्यांचे व्यवहार केले जातात आणि त्यामुळे उधारीची मुदत मिळेल का किंवा कालावधी काही त्यामध्ये मिळेल का याबाबतसुद्धा बोलणी ही केली जात असते। आणि त्यानंतर शेवटचं आहे की विक्री, देणी आणि वस्तू पोहोच यासंबंधी अटी आणि शर्ती। आता वस्तूंची विक्री आणि खरेदी यामध्ये केली जाते, त्यानंतर वस्तू पोहोचवण्यासंबंधी काही अटी शर्ती असतात, तर याबाबतसुद्धा दोघांमध्ये बोलणी किंवा वाटाघाटी ही केली जात असते। म्हणजेच आयातदाराला सुद्धा बघा की वस्तूंची आयात करण्यासाठी प्राथमिक अवस्था ही पूर्ण करावी लागत असते। मग त्यामध्ये पहिलं आहे की नोंदणी, विविध अधिकाऱ्याकडे जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागते। त्यानंतर काही घटकांबाबत किंवा वस्तूंच्या किमतीबाबत किंवा इतर घटकांबाबत त्याला वाटाघाटी किंवा बोलणी ही सुरुवातीलाच करून घ्यावी लागते। तर आयात कार्यपद्धतीची ही प्राथमिक अवस्था की पहिलं आहे नोंदणी आणि दुसरं आहे वाटाघाटी। त्यानंतर आयात कार्यपद्धतीमध्ये दुसरी अवस्था आहे आयात पूर्वीची अवस्था की वस्तूंची आयात करण्यापूर्वीची अवस्था। आता यामध्ये बघा पहिला घटक आहे की ठराविक हिस्सा प्रमाणपत्र। आता यामध्ये आयातदाराने सरकारी अधिकाऱ्यांकडनं आयातीबाबत ठराविक हिस्सा प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते। कारण बघा की काही वस्तूंच्या आयातीवर ही बंधने लावलेली असतात, त्या वस्तूंची आयात ही करता येत नाही आणि त्यामुळे आयातदाराला सरकारी अधिकाऱ्यांकडनं आयातीबाबत ठराविक हिस्सा प्रमाणपत्र मिळवणे हे आवश्यक असतं। कारण काही वस्तूंच्या आयातीवर बंदी लावलेली असते, त्या वस्तूंची आयात ही करता येत नाही। त्यानंतर दुसरं आहे विदेशी व्यापार चलन मंजुरी। आता यामध्ये बघा की भारतीय मध्यवर्ती बँकेकडून म्हणजे RBI कडनं आयातदाराने विदेशी व्यापाराची मंजुरी किंवा परवाना किंवा परवानगी मिळवणे आवश्यक असतं। मग यासाठी बघा की आयातदाराला आपल्या बँकेमार्फत मात्र सुरुवातीला अर्ज दाखल करणं आवश्यक असतं। म्हणजेच की आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी किंवा विदेशामध्ये वस्तूंची आयात निर्यात करण्यासाठी RBI कडनं सुरुवातीला मंजुरी किंवा परवाना किंवा परवानगी मिळवणे हे आवश्यक असतं। त्यानंतर आहे की आदेश पाठवणे किंवा मागणीपत्र। आता यामध्ये बघा की भारतीय मध्यवर्ती बँकेकडून किंवा RBI कडनं विदेशी व्यापाराची मंजुरी मिळवल्यानंतर आयातदार जो आहे तर तो जहाजाने माल पुरवठा करण्याबाबत व्यापाऱ्याकडे आदेश पाठवतो किंवा ऑर्डर पाठवतो, यालाच
किंवा या आदेशालाच मागणीपत्र असे म्हटलं जातं. तसंच आयातदार अटी आणि शर्तीबाबत, आयात कराराबाबत वाटाघाटी करत असतो, म्हणजे बोलणी करत असतो आणि नंतरच मग ते ऑर्डर किंवा आदेश हा पाठवत असतो. त्यानंतर आहे पतपत्र. आता आपण निर्यात कार्यपद्धतीमध्ये सुद्धा निर्यात पद्धतीमध्ये आपण पतपत्र हा मुद्दा बघितला होता. आता आयातीमध्ये सुद्धा पतपत्र हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे इथेही आपण हा मुद्दा बघणार आहोत. मग पतपत्र, तर यामध्ये बघा की निर्यातदार जे आहेत तर ते आयातदारांकडे पतपत्रांची मागणी करत असतात आणि या पतपत्राद्वारे निर्यातदाराला त्याचे पैसे देण्याची हमी ही आयातदाराच्या बँकेकडून दिली जात असते आणि त्यामुळे जे निर्यातदार आहेत तर ते पतपत्रांची मागणी हे करत असतात आणि म्हणून आयातदाराला आपल्या बँकेकडून निर्यातदारासाठी पतपत्र मिळवणे आवश्यक असते किंवा तो पतपत्र मिळवत असतो. मग पतपत्र म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. तर पतपत्र ही आयातदाराने वस्तू आयात केल्यावर निर्यातदारास व्यवहाराची रक्कम ही प्रदान केली जाईल याबाबतची दिली गेलेली लेखी हमी होय. तसेच पतपत्र ही आज किंवा आयात निर्यातीच्या व्यापारात आवश्यक असणारी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. मग या पतपत्रास बघा इंग्रजीमध्ये लेटर ऑफ क्रेडिट असं म्हटलं जातं. तसेच पतपत्र हा बँकेसाठी अरोख म्हणजे ज्यामध्ये लगेचच पैसे द्यावे लागत नाही असा व्यवहार असतो आणि त्यामुळे बघा की पतपत्र हे अतिशय महत्त्वाचा घटक समजला जातो. त्यानंतर पुढचं आहे की निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता. आता निर्यात कार्यपद्धतीमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं आणि आयात कार्यपद्धतीमध्ये सुद्धा हे दोन अधिकाऱ्यांची नेमणूक ही करावी लागते. मग बघा की आयात वस्तूंसाठी आयातदार विविध प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी निष्कासन व अग्रेसित अभिकर्त्यांची नेमणूक ही करत असतो, कारण हे दोन अधिकारी महत्त्वाची भूमिका यामध्ये पार पाडत असतात. त्यानंतर 6वा मुद्दा आहे की जहाजावर माल चढविण्याचा आदेश. यामध्ये बघा की सीमाशुल्क पूर्तता करण्यासाठी तसेच वस्तूंचा ताबा मिळवण्यासाठी व इतर सर्व व्यवस्था करण्यासाठी जहाजावर माल चढवण्याचा आदेश किंवा ऑर्डर जी आहे तर ती उपयोगी पडत असते. तर बघा की आयातदाराला ही दुसरी अवस्थासुद्धा पूर्ण करावी लागत असते. त्यानंतर आहे आयात अवस्था की ज्यामध्ये प्रत्यक्षात वस्तूंची आयात ही केली जात असते. मग त्यामध्ये पहिलं आहे कागदपत्रांची पोचपावती. आता यामध्ये बघा की निर्यातदाराने पाठवलेली जी कागदपत्रे असतात तर ती कागदपत्रे आयातदार त्यांच्या बँकेमार्फत प्राप्त करत असतो. म्हणजे निर्यातदाराने जी कागदपत्र पाठवलेली असतात तर ती कागदपत्रे आयातदार त्यांच्या बँकेमार्फत प्राप्त करत असतो. म्हणजे निर्यातदाराने बँकेकडे ती कागदपत्रे पाठवलेली असतात आणि मग बँकेमधून आयातदार ती मिळवत असतो. मग या कागदपत्रांमध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश हा केलेला असतो. मग त्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे असतात तर त्यामध्ये पहिलं असतं माल चढविण्याचे बिल. त्यानंतर दुसरं असतं संवेष्टन यादी. त्यानंतर तिसरं असतं व्यापारी बीजक म्हणजेच आयातदाराने विकलेल्या मालाचे विवरण. त्यानंतर उत्पत्तीचा दाखला आणि शेवटी असतं निरीक्षण प्रमाणपत्र की मालाचं पूर्णपणे निरीक्षण झालेलं आहे तर ते निरीक्षण हे किंवा निरीक्षण प्रमाणपत्र सुद्धा त्यामध्ये समाविष्ट केलेलं असतं. त्यानंतर पुढे आहे बघा की बिल प्रवेश हुंडी. यामध्ये बघा की सीमाशुल्क पूर्ततेसाठी आवश्यक असलेली प्रवेश जी हुंडी आहे तर ते निष्कासन व अग्रेसित अभिकर्ते तयार करतात. आणि यामध्ये मग आता यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो
तर त्यामध्ये आहे संमिश्रण केलेल्या वस्तूंची यादी, तसे वस्तूंची जी किंमत आहे तर इत्यादींचा समावेश यामध्ये केलेला असतो. त्यानंतर पुढचा आहे ताबा आदेश. आता बघा की यामध्ये जहाज कंपन्यांकडून निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता म्हणजे बघा की ह्या दोन अधिकाऱ्यांची जी नेमणूक सुरुवातीला केली जाते, तर हे दोन जे अधिकारी आहेत तर ते जहाज कंपन्यांकडून ताबा ऑर्डर मिळवत असतात किंवा ताबा आदेश मिळवत असतात. तसेच माल वाहतुकीचे पैसे दिल्यानंतर जहाज कंपनी मालाचा आदेश देत असते किंवा ऑर्डर देत असते, कारण यामुळे बघा की जहाजातून मालाचा ताबा घेणं हे सुलभ किंवा सोपे होत असते. त्यानंतर पुढचं आहे सीमाशुल्क पूर्तता. आता बघा की जे सीमाशुल्क अधिकारी असतात तर या सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे प्रमाणित केली जातात. त्यांचं निरीक्षण, त्यांची तपासणी या अधिकाऱ्यांकडनं केली जात असते. मग यामध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश होत असतो. मग त्यामध्ये पहिलं असतं माल जहाजावर चढविण्याचे बिल, प्रवेशाबाबत बिल आणि संमिश्रण केलेल्या मालाची यादी. तर या सर्व कागदपत्रांचा त्यामध्ये समावेश केलेला असतो. त्यानंतर चौथी अवस्था आणि शेवटची अवस्था आहे की आयातीनंतरची अवस्था, म्हणजे वस्तूंची आयात केल्यानंतरची अवस्था. मग यामध्ये आहे की गोदी देयक. मग जे निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता आहेत तर ते गोदीचा वापर करण्याबाबत देयके देत असतात किंवा देयके देतात. त्यानंतर आहे सीमाशुल्क. आता बघा सीमाशुल्क अधिकाऱ्यांना हे जे दोन अधिकारी आहेत निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता, तर ते आयात केलेल्या वस्तूंसाठी सीमाशुल्क देत असतात किंवा देतात. त्यानंतर आहे विमा हप्ता. तर फ्री बोर्ड किंवा फ्री ऑन बोर्ड करारानुसार आयातदार विमा हप्ता हा देत असतो. त्यानंतर आहे माल वाहतूक भाडे देणे. आता बघा की जहाजावर माल चढविण्याच्या करारानुसार आयातदार माल वाहतुकीचे भाडे हे देत असतो. म्हणजे यामध्ये करार झालेला असतो आणि त्या करारानुसार त्याला वाहतुकीचे भाडे हे द्यावे लागत असते. त्यानंतर आहे पुढचं निर्यातदाराचे देणे. आता यामध्ये दोघांमध्ये जो करार झालेला असतो आणि त्या कराराच्या अटींनुसार, म्हणजे आयातदार आणि निर्यातदार या दोघांमध्ये जो करार झालेला असतो त्या अटीनुसार आयातदार निर्यातदाराचे देणे हे देत असतो. तसंच निर्यातदार या देण्यासाठी हुंडी तयार करत असतो. आणि शेवटी आहे पाठपुरावा करणे. मग आयातदार आयात वस्तूंसाठी पाठपुरावा करत असतो. जर एखादी वस्तू विसंगत असेल किंवा मग सांगितल्याप्रमाणे त्या वस्तू नसेल, फरक त्यामध्ये असेल, तर तो लगेच निर्यातदाराला ते कळवत असतो किंवा ती माहिती देत असतो. तर अशा प्रकारे आयात कार्यपद्धतीमध्ये आयातदाराला या 4 अवस्थांमधून जावं लागत असतं किंवा या 4 अवस्था पूर्ण कराव्या लागत असतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी की निर्यात व्यापार किंवा निर्यात कार्यपद्धती जशी महत्त्वाची आहे, तसंच आयात कार्यपद्धती ही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा आयात निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तिसरा आणि शेवटचा प्रकार आपल्याला बघायचा आहे की पुनर्निर्यात व्यापार. आता बघा की पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय. आयात आणि निर्यात व्यापार आपल्या सर्वांना अगोदर माहीत होतं, परंतु पुनर्निर्यात व्यापार हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक प्रकार म्हणून ओळखला जातो आहे. आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये आज आपल्याला वाढ होताना दिसून येते आणि व्यापारी लोकही मोठ्या प्रमाणावर फायदे या पुनर्निर्यातीच्या मार्फत मिळवताना दिसून येत आहेत. मग बघा की पुनर्निर्यात म्हणजे काय की यामध्ये बघा की आयात व निर्यातीचे एकत्रीकरण. बघा की आयात व निर्यातीचे एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. यामध्ये एका देशातून आयात केलेल्या वस्तू किंवा माल दुसऱ्या देशामध्ये पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. म्हणजे बघा की एका देशाकडनं माल आयात करायचा आणि तो माल आपल्या देशात आल्यानंतर तो माल पुन्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या देशाला पुन्हा विकायचा, याला म्हणतात पुनर्निर्यात व्यापार.
उदाहरणार्थ बघा की भारतीय जे व्यापारी आहेत तर ते जपानकडनं वस्तू किंवा माल आयात करतात आणि त्या वस्तू भारतात आल्यानंतर त्याच वस्तू दुसऱ्या देशाला म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या देशाला किंवा आफ्रिकेला पुन्हा निर्यात करतात, ज्यालाच पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. म्हणजे एका देशाकडनं माल आयात करायचा आणि तो आपल्या देशात आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या देशाला विकायचा, याला म्हणतात पुनर्निर्यात व्यापार होय. मग बघा की हा जो माल आहे किंवा वस्तू आहेत की ज्या इतर देशांकडे मागवल्या जातात तर त्यावर काही वेळेस प्रक्रिया केल्या जातात किंवा जसं तशा त्या वस्तू इतर वेगळ्या देशाला त्या विकल्या जात असतात. आणि त्यामुळे बघा की आयात केलेल्या मालावर कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया होत नसल्यामुळे इथे कोणतेही सीमाशुल्क लागू होत नाही. तर असं आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 3 प्रकार, निर्यात व्यापार, आयात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार आज आपण बघितलेले आहेत. तर इथे आपलं दुसरं प्रकरण संपलेलं आहे. पुढे आपण पुढच्या तासाला दुसऱ्या प्रकरणावरील जो स्वाध्याय आहे तर तो संपूर्ण बघणार आहोत आणि त्यावर सुद्धा आपण पुढे गुगल फॉर्मच्या मदतीने एक परीक्षा आपण घेऊ आणि त्यानंतर पुढे आपल्याला पुढच्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. तर तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्ही सर्व नोट्स ज्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्या ओसीच्या वहीमध्ये लिहून ठेवा, स्वाध्यायही लिहून ठेवा की जेणेकरून आपल्याला परीक्षेसाठी तो उपयोगी पडेल. तर पुढच्या तासाला आपण स्वाध्याय बघू. तोपर्यंत धन्यवाद.